लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता खूप मोठा, छान आणि जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता जाणून घेऊया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट अपडेट. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने नंदिनी जीवावरचं प्रेम व्यक्त करत जीवाला भन्नाट स्टाईलने प्रपोज करणार, सरप्राईज देणार. तर दुसऱ्या बाजूला आता काव्यसुद्धा पार्थला सगळी हकीकत सांगून टाकणार. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या पार्थने काव्याला काव्यार्थ नावाचं लॉकेट गिफ्ट केलेलं आहे आणि त्याने काव्याला सांगितलं आहे की तुम्हाला यामध्ये जे हवं ते तुम्ही घालू शकता. म्हणजे मंगळसूत्रात हवं तर मंगळसूत्र किंवा फक्त चेनमध्ये सुद्धा घालू शकता. मग जेव्हा काव्य हे ऐकते तेव्हा काव्या ठरवते की आपण हे मंगळसूत्रात घालायचं आणि मग काव्या पार्थने दिलेलं ते काव्यार्थ नावाचं लॉकेट हे मंगळसूत्रात घालते. आता मंगळसूत्रात काव्यार्थ नावाचं ते लॉकेट बघून पार्थला खूपच आनंद होतो. तर दुसऱ्या बाजूला आता नंदिनीलासुद्धा जीवावरच्या प्रेमाची जाणीव झालेली असते आणि म्हणून आता नंदिनीनेही ठरवलं आहे की मी सुद्धा आता जीवाला प्रपोज करणार आणि माझ्या मनात त्यांच्याबद्दल ज्या काही भावना आहेत त्या सर्व सांगणार. शेवटी लवकरात लवकर भावना व्यक्त होणं खूप जास्त गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. अशा दडून ठेवलेल्या भावना फार काळ चांगल्या नसतात. मग आता जर जीवाला प्रपोज करायचं आहे तर तसंच काहीतरी खास केलंसुद्धा पाहिजे असा विचार नंदिनीच्या मनात येतो. कारण जीवा हा खूप अवली आहे. जीवाच्या मनात बऱ्याच वेगवेगळ्या कल्पना येतात. जीवा खूप वेगळा आहे तर प्रपोजसुद्धा त्याला वेगळ्या हटके स्टाईलने करायचं असं नंदिनी ठरवते. तर दुसऱ्या बाजूला आता रम्याने सुद्धा ठरवलं आहे की आता फार दिवस नाही राहिले, आता फक्त काही दिवस आणि काही दिवसांनी पार्थ हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालणार. 16 तारखेच्या दिवशी 16 डिसेंबर तारखेच्या दिवशी मी पार्थला सगळं सत्य सांगणार आणि एकदा का त्याच्यासमोर त्या काव्याचा खरा चेहरा आला की मग तो स्वतःहूनच त्या काव्याला नाकारून तिला घराच्या बाहेर हकलवून देईल आणि माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र अगदी आनंदाने घालेल आणि त्या दिवसापासून मी असेन मिसेस रम्या पार्थ देशमुख, पार्थची रम्या. इतके दिवस मी जे स्वप्न पाहते ते स्वप्न आता साकार होणार आहे. फक्त काही अवधी त्या स्वप्नाला बाकी आहे. गुरुजींनी 10 तारखेला जी भविष्यवाणी केली आहे की 16 तारखेला सर्व गोष्टींचा अंत होणार तसंच घडणार. 16 तारखेला प्रत्येक काव्याच्या खोटारडेपणाचा अंत होणार. पार्थ कायम स्वरूपाचा माझा होणार आणि सगळं माझ्या मनाप्रमाणे घडणार. तर दुसरीकडे आता नंदिनी ही मात्र विचारात पडलेली असते की जीवाला काहीतरी हटके गिफ्ट द्यायचं हे तर ठरवलं, पण नेमकं जीवाला आता हटके गिफ्ट काय द्यायचं, म्हणजे हटके स्टाईलने प्रपोज करायचं म्हणजे नेमकं करायचं तरी काय. आता नंदिनीच्या मनातली ही चलबिचल मालिनी बरोबर ओळखते. मालिनी नंदिनीला विचारते, काय गं, माझी सून नेहमी एवढी हसत असणारी, सतत सगळ्यांबरोबर बोलत असणारी, काय झालं आहे काय माझ्या लाडक्या सुनेला, एवढी गप्प गप्प राहायला लागली आहे हल्ली, काही झालं आहे का. नंदिनी, जीवा तुला काही बोलला आहे का, तुमच्यामध्ये काही भांडण वगैरे झालं आहे का, अगं बोल ना, गप्प का आहेस अजूनही. त्यावर नंदिनी मालिनी काकूंना सांगते, नाही आहे, आमच्यात भांडण नाही झालेलं, उलट कधीच भांडण होऊ नये ना यासाठी प्रयत्न करायचे. मालिनी काकू म्हणतात, सॉरी, पण मला तुझं हे कोड्यातलं बोलणं कळलं नाही गं अजिबातच. त्यावर नंदिनी म्हणते, आई आहो म्हणजे मला जीवाना माझ्या मनातलं सांगायचं आहे. त्यांच्याजवळ मला माझं मन मोकळं करायचं आहे, पण मन मोकळं करायचं आहे तर काहीतरी खास असं मला जीवांसाठी करायचं आहे आणि त्यांनासुद्धा खास फील करवायचं आहे. त्यावर मग आता मालिनी म्हणते, अच्छा असं आहे होय तुझ्या डोक्यात. त्यावर नंदिनी म्हणते, पण काय करावं ते सुचत नाही आहे. मालिनी म्हणते, अगं सोपं आहे, आपल्या पनवेलचं फार्म हाऊस. त्यावर नंदिनी म्हणते, पनवेलच्या फार्म हाऊसचं काय आई. त्यावर मालिनी म्हणते, अगं आपलं जे पनवेलचं फार्म हाऊस आहे का नाही ते जीवाचं सगळ्यात आवडीचं ठिकाण आहे. तू एक काम कर, तू जीवाला आपल्या पनवेलच्या फार्म हाऊसवर घेऊन जा आणि तिकडे निवांत तुझ्या मनात जे काही आहे ते सगळं त्याच्याजवळ व्यक्त कर. त्याला तिथे बसून निवांत सगळं सांग, अगं पनवेलचं फार्म हाऊस हे त्याच्या सगळ्यात जवळचं आणि आवडीचं ठिकाण आहे. तुला माहिती आहे का, जीवा तिकडे स्वतः एकटासुद्धा जायचा. मग आता जर तू त्याच्याबरोबर असशील तर उलट त्याला आणखीन भारी वाटेल. तुम्ही दोघंजणं जा तिकडे, मी सगळी केअरटेकरला साफसफाई करून ठेवायला सांगते. पण हो, इथून नेताना मात्र जीवाला काहीतरी वेगळं कारण काढून ने, म्हणजे अगदीच तुला बोर होतं आहे किंवा तुला कंटाळा आला आहे खूप दिवस इथे राहण्याचा,
किंवा घरामध्ये सध्या ज्या काही घडामोडी घडून गेल्या आहेत त्यामुळे आता जरा काहीतरी रिलॅक्स व्हावं असं वाटतंय वगैरे असं काहीतरी जीवाला सांग. आणि मग जीवा आणि तू दोघंजणं निघा आणि आपल्या फार्म हाऊसवरती जा. तिकडे जाऊन मस्त तू तुझ्या मनात येईल तसं हवं तेव्हा जीवाला सगळं काही सांग. हवं तर छान 2-3 दिवस खरोखर दोघं नवरा बायको तिथे राहासुद्धा, छान वाटेल तुलासुद्धा. तू बघितलंयसच की फार्म हाऊस. त्यावर नंदिनीलासुद्धा आता मालिनी काकूंची ही आयडिया खूपच जास्त आवडते. तिला ही आयडिया भावलेली असते. मग आता नंदिनी म्हणते, आई थँक्यू सो मच, तुम्ही सांगितलं आहे ना मी तसंच करेन. आणि मग नंदिनी जीवाकडे येते आणि जीवाला सांगते, जीवा ऐका ना. त्यावर जीवा म्हणतो, काय झालं आहे? त्यावर नंदिनी म्हणते, मला तुमच्याकडे काहीतरी मागायचं आहे, पण तुम्ही मला द्याल ना? जीवा म्हणतो, हो देईन, बोल ना. नंदिनी म्हणते, आधी वचन द्या. नाही म्हणणार नाही. जीवा पटकन म्हणतो, दिलं वचन, बोल. मग नंदिनी म्हणते, जीवा आपल्या पनवेलच्या फार्म हाऊसवर आपल्याला काही दिवस राहायला जायचं. मला इथे खूप बोर झालं आहे. घरात सध्या ज्या काही घडामोडी घडल्या आहेत ना त्यानंतर घरी थांबण्याची मला इच्छा नाही आहे. जरा काहीतरी फ्रेश व्हावं असं वाटतंय. मूड जरा बदलेल तरी माझा. आता जीवा म्हणतो, नंदिनी यार आत्ता कुठे कामं सुरू झाली आहेत आणि असं अचानक निघून जायचं म्हणजे? त्यावर नंदिनी म्हणते, तुम्ही आधी मला वचन दिलं आहे, आता तुम्ही नाही म्हणू शकत नाही. मग जीवा म्हणतो, बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं. आणि मग ते दोघंजणं पनवेलच्या फार्म हाऊसवर आलेले असतात. ते दोघं त्यांच्या बेडरूममध्ये येतात. त्यावेळी आता जीवाला वाटतं की आता पुन्हा मला काव्याची आठवण येणार. पण जीवा जेव्हा आता बेडरूममध्ये येतो तेव्हा नंदिनी म्हणते, मी आलेच फ्रेश होऊन. नंदिनी फ्रेश व्हायला म्हणून जाते. पण आता जीवा बेडरूममध्ये एकटा बसलेला असताना सुद्धा जीवाला काव्याची आठवण बिलकुलच येत नाही. जीवा विचार करतो, याचा अर्थ खऱ्या अर्थाने आता जीवा देशमुख म्हणजेच जन्मीजय काव्याच्या आठवणीतून पूर्णपणे मूव्ह ऑन होऊन गेलेला आहे. आता मला काव्याची आठवण येत नाही आहे. वाव, दॅट्स ग्रेट. म्हणजे आज खऱ्या अर्थाने मी पूर्णपणे मोकळा झालो. मग जीवा हा आता बाल्कनीत येऊन उभा राहतो आणि आता बाल्कनीत तो मोठ्याने ओरडत असतो, येस जिंकलोय मी. तर आता जीवाचा हा आवाज नंदिनीला बाथरूममध्ये येतो. नंदिनी लगेच घाईघाईने आवरून बाहेर येते आणि जीवाला म्हणते, जीवा काय हो, काय झालं? एवढ्या मोठ्याने जिंकलोय मी असं का ओरडलात? कोणी होतं का इथे? कोणाला सांगत होतात का? जीवा म्हणतो, नाही गं, काही नाही. त्यावर नंदिनी म्हणते, अहो मग इतक्या मोठ्याने का ओरडलात तुम्ही? जिंकलोय मी असं. त्यावर जीवा म्हणतो, काही नाही, माझं थोडं काम राहिलं आहे, मी तेवढं पूर्ण करतो. नंदिनी म्हणते, नाही आहे जीवा, नाही, बिलकुलच नाही. आपण इथे मजा करण्यासाठी आलो आहे, काम वगैरे काहीही करायचं नाही आहे, कळलं ना तुम्हाला? मी नाही करू देणार काम. त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी अगं असं काय करतेस? तू विसरतेस का? मला नवीन प्रोजेक्ट मिळालं आहे मिस्टर बेर्डेकरांचं. त्या प्रोजेक्टचं थोडं काम बाकी आहे, तेवढं मी फक्त संपवतो आणि त्यानंतर राणी सरकार तुम्ही म्हणाल तसं आपण करू. पण प्लीज मला थोडा ॲडजस्ट कर ना प्लीज. नंदिनी प्लीज, मी तुला चॅलेंज करतो की मी पुढच्या तासाभरात सगळं काम संपवतो. तोपर्यंत तू एक काम कर, तू आपल्यासाठी कॉफी वगैरे बनव. मग आपण नंतर निवांत कॉफी घेत गप्पा मारू, तुला हवं ते करू, मूवी बघू वगैरे वगैरे सगळं. पण प्लीज थोडं काम करू देशील प्लीज. आता जीवाने एवढी रिक्वेस्ट केल्यावर नंदिनी म्हणते, ठीक आहे, पण एक अट आहे, या खोलीच्या बाहेर काम घेऊन यायचं नाही. खोलीत बसून गुपचूप काम करायचं आणि तासाभरात बाहेर यायचं. जीवा म्हणतो, बरं तू म्हणशील तसं. खोलीच्या आत फक्त काम करेन, खोलीतून बाहेर आलो की काम बंद. त्यावर नंदिनी म्हणते, ठीक आहे, मग आता तुम्ही काम करत बसा, मी जाते खाली. तसंही मला या तुमच्या कामात काही इंटरेस्ट नाही आहे, तेवढंच जरा गार्डन आणि आपलं बाहेरचं लॉन वगैरे फिरून येईल. जीवा म्हणतो, बरं दॅट्स गुड. मग नंदिनी ही आता बाहेर जाते. आता नंदिनीला तर जीवाला सरप्राईज द्यायचं असतं. नंदिनी खाली जाऊन हॉलमध्ये लगेच सगळी तयारी करायला घेते. आता जीवा काम करत बसलेला असतो. बघता 1 तास 2 तास 3-4 तास निघून गेलेले असतात आणि ही गोष्ट जीवाच्या लक्षातच आलेली नसते. जीवा घड्याळ बघतो तेव्हा संध्याकाळचे 6:15 वाजलेले असतात. जीवा विचार करतो, बापरे 6:15 वाजले तरी अजून चकाचक बाई वरती कशी आली नाही? लॉनमध्ये फिरायला गेली, गार्डनमध्ये फिरायला गेली की तिथेच राहिली? बघू दे तिला पहिलं. आणि मग जीवा लगेचच पुढ्यातलं लॅपटॉप बंद करतो पहिल्यांदी आणि तो आता बाहेर येतो. आता रूमच्या बाहेर जेव्हा तो दरवाजा उघडून बघतो तर पूर्ण गडद अंधार त्याला दिसतो. जीवा आता विचार करतो, अरे एवढा अंधार कसा? आता जीवा खिशाला हात लावतो, पण त्याने मोबाईलसुद्धा आतमध्ये ठेवलेला असतो बेडरूममध्ये. जीवा आता मोठ्याने ओरडतो, नंदिनी. त्याबरोबर नंदिनीवरती लाईट पडतो
आणि नंदिनी जीवाला खालूनच म्हणते आय लव्ह यू जीवा. त्याबरोबर आता जीवासुद्धा हे ऐकून खुश होतो आणि त्याला आश्चर्यही वाटतं की नंदिनी आय लव्ह यू म्हणते. नंदिनी पुन्हा म्हणते आय लव्ह यू जीवा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आता जीवासुद्धा खूप खुश होतो आणि तोसुद्धा दोन्ही हात पसरून नंदिनीला गॅलरीतून वरतूनच सांगतो आय लव्ह यू टू नंदिनी, माझंसुद्धा तुझ्यावरती खूप खूप आणि खूप प्रेम आहे, खूप मनापासून. त्यावर हे सगळं ऐकून नंदिनीसुद्धा अगदी खूप खुश होते. नंदिनीने जीवाला अगदी छान गुडघ्यावर बसून अगदी फिल्मी स्टाईलने प्रपोज केलेलं असतं. मग आता जीवा नंदिनीला आय लव्ह यू म्हणतो आणि आता धावत तो नंदिनीकडे खाली येतो. नंदिनी आणि जीवा दोघंही जण एकमेकाला घट्ट मिठी मारतात. जीवा म्हणतो रिअली आय लव्ह यू, तू बायको म्हणून खूप साथ दिली आहेस माझी आणि तुझ्या इतकी परफेक्ट मुलगी माझ्या आयुष्यात दुसरी कोणीच नाही येऊ शकत. रिअली लव्ह यू नंदिनी, लव्ह यू, चल माझ्याबरोबर. आणि मग तू जीवा नंदिनीला घेऊन गच्चीवर जातो आणि गच्चीवर जीवा मोठ्याने ओरडतो आय लव्ह यू नंदिनी. आणि नंदिनीसुद्धा गच्चीवरती जीवासाठी जोरात ओरडते आय लव्ह यू टू जीवा. त्याबरोबर दुसरीकडे आता काव्यानेसुद्धा गुरुजींचं बोलणं ऐकल्यानंतर तिलासुद्धा टेन्शन आलेलं असतं. गुरुजींचं बोलणं तिला सतत आठवत असतं की 16 डिसेंबरला घरामध्ये खूप मोठं वादळ येणार. मग काव्याला वाटत असतं जर माझ्याबद्दल आणि जीवांबद्दलच 16 डिसेंबरला सगळ्यांना कळणार असेल आणि तेच वादळ असेल तर मग त्याच्या आधी मी ते वादळ थांबवू शकते. मी जर पार्थना आधीच सगळं सत्य सांगून टाकलं तर 16 डिसेंबरला जे वादळ येणार आहे ते येणारच नाही, कारण पार्थना मी विश्वासात घेऊन समजावून सांगितलेलं असेल. जर पार्थना 16 डिसेंबरला अचानक भयानक बाहेरून कोणाकडून तरी काहीतरी कळालं तर अर्थात त्यांना राग येणं, चिडचिड होणं स्वाभाविकच आहे. त्यामुळे आता जे काही असेल ते मीच पार्थबरोबर बोलणं गरजेचं आहे. एक काम करते, आज संध्याकाळी जेव्हा पार्थ ऑफिसवरनं येतील तेव्हा मस्त त्यांच्याबरोबर सर्व बोलून घेते. थोडं अवघड आहे हे सगळं, पण करावं तर लागेल असा विचार करून आता काव्य किचनमध्ये येते. किचनमध्ये ती मस्त पार्थसाठी आणि तिच्यासाठी संध्याकाळी कॉफी बनवते. ते सुद्धा पार्थला आवडते तशी सिनेमन कॉफी. आणि मग सिनेमन कॉफी बनवून ती आता पार्थ संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर फ्रेश वगैरे झाल्यावर बेडरूममध्ये कॉफी घेऊन जाते आणि म्हणते देशमुख आज कॉफी विथ मी चालेल, आज काम वगैरे नको. त्यावर पार्थ म्हणतो अहो तुमच्यासाठी आज काय कधीच काम नाही करणार. त्यावर काव्या म्हणते काय? त्यावर पार्थ म्हणतो नाही म्हणजे तसं नाही, ओघाओघात बोलून गेलो, या ना बसा, मस्त गप्पा मारत मारत कॉफी पिऊया. आणि मग आता पार्थ आणि काव्या दोघंजणं कॉफी प्यायला बसलेले असतात. आता काव्या म्हणत असते मी जेव्हा परीक्षा देणार होते मेन्सची तेव्हा तर तुम्हाला सतत तुमच्या शाळेच्या वेळचे कॉलेजच्या वेळचे किस्से मला सांगायचे असायचे, मग आजही होऊन जाऊ दे तुमच्या शाळेचे आणि कॉलेजचे किस्से. मग पार्थ मित्रांचं इकडचं तिकडचं काव्याला सांगतो. मग काव्या म्हणते देशमुख तुम्हाला एक विचारू. पार्थ म्हणतो बापरे परमिशन. काव्या म्हणते जे विचारेन ते खरं सांगायचं हां पण. पार्थ म्हणतो बोला. काव्या म्हणते तुम्ही दिसायला एवढे हँडसम होतात, तुम्ही एवढे हुशार होतात, टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक झाला आहे म्हणजे अर्थात लहानपणापासून हुशार असालच, दिसायलाही तुम्ही ठीकठाक आहात म्हणजे हँडसम आहात, बॉडी एवढी तुमची स्ट्रॉंग आहे म्हणजे मस्त 6 पॅक्स ॲपवाली बॉडी आहे, मग तुमच्या आयुष्यात पण कोणीतरी मुलगी असेल की. त्यावर पार्थ सांगत असतो कॉलेजमध्ये असताना म्हणजे असं काही नव्हतं माझं, पण म्हणजे मैत्रिणी खूप होत्या. त्यावर काव्या म्हणते अच्छा आणि खरंच लाईफमध्ये कोणी नव्हतं. त्यावर पार्थ म्हणतो असं काही नव्हतं, एक मुलगी माझ्यावरती प्रेम करायची, रादर आजही करते. त्यावर काव्या म्हणते कोण आहे ती? त्यावर पार्थ म्हणतो तुमच्या समोर रोज असते ती. असं काय करताय काव्या? त्यावर काव्या म्हणते माझ्या समोर. त्यावर पार्थ म्हणतो हो, मी न सांगतासुद्धा सावलीप्रमाणे प्रत्येक वेळी ती माझ्याबरोबर असायची. त्यावर काव्या म्हणते सावलीप्रमाणे बरोबर असायची, कोण आहे ती मुलगी मला नाही माहिती, देशमुख प्लीज पटकन सांगा, आता माझे पेशन्स पाहू नका आणखीन तुम्ही, माझे पेशन्स संपले. त्यावर पार्थ म्हणतो रम्या. लहानपणापासून आहे प्रेम तिचं माझ्यावरती, ती लहानपणापासून सावलीप्रमाणे माझ्यासोबत राहिली. म्हणजे शितोळे मामा आमचे वारले तेव्हा मग आत्या आणि रम्या दोघीही इकडे राहायला लागल्या. म्हणजे 15-16 वर्षांचे आम्ही झालो आणि तेव्हापासून म्हणजे आम्ही एकत्रच शिकलो ना, मग शाळा एक, कॉलेज एक, सगळं एक, मी आणि ती आर्किटेक्टच की. मग तेव्हापासून तिला मी आवडायचो, किती काळजी घ्यायची ती माझी. त्यावर हे ऐकून काव्याला राग येतो आणि काव्या आता चिडते आणि मला तुमच्याशी ना बोलायचंच नाही आहे, मी उगाच मूर्खपणा केला, विचार केला जरा कॉफी वगैरे प्यावी, एकत्र छान गप्पा माराव्या, पण नाही तुम्हाला त्या रम्याचं कौतुक आहे ना
जा तिला मांडीवर घेऊन बसा, नाही तर तिच्याबरोबर कॉफी प्या, माझी कॉफी द्या, तिला सांगा ना तुमच्या आवडीची कॉफी बनवायला, मी कशाला बनवून आणली उगाच चौगाच, द्या इकडे. त्याबरोबर आता पार्थ म्हणतो हो हो हो, किती तोंडाचा पट्टा चालू केला, हो मी गंमत केली. बाय द वे तुम्ही कसं आज हे विचारलं? त्यावर काव्या म्हणते का मी विचारू शकत नाही, बायको आहे मी तुमची, मला वाटलं विचारावं माझ्या नवऱ्याबद्दल, मी विचारलं. त्यावर पार्थ म्हणतो बरं तुम्हाला तुमच्या भूतकाळाबद्दल मला सांगण्याची खूप उत्सुकता होती ना एवढे दिवसांपासून, चला आज लगे हात ते सुद्धा सांगून टाका, बोला बोला. त्यावर काव्या म्हणते तेच तर सांगायचं होतं. पार्थ म्हणतो काही म्हणालात का? त्यावर काव्या म्हणते नाही तेच तर सांगत होते मी पण आता तुम्हाला. आणि मग काव्या सांगायला सुरुवात करते. देशमुख, माझं ग्रॅज्युएशन पूर्ण होण्याच्या आदल्या वर्षी म्हणजे मी टी.वायला असताना आमच्या कॉलेजमध्ये एक न्यू ॲडमिशन झालं एका मुलाचं. तर म्हणजे तो फक्त स्पोर्ट्स खेळायपुरता आमच्या कॉलेजला यायचा आणि मग स्पोर्ट्स तो खेळायचा आणि आरूला स्पोर्ट्समध्ये खूप इंटरेस्ट होता, तुम्हाला तर माहिती आहे. त्यावर पार्थ म्हणतो हो मी घरी गेलो होतो तेव्हा बघितलं की तिच्या ट्रॉफी वगैरे. त्यावर काव्या म्हणते हो मग ती स्पोर्ट्स खेळायची, सो मी तिच्याबरोबर कधीतरी कॉलेजमध्ये तिथे थांबायचं. मग तिथे थांबायचे, मग त्या मुलाची आणि माझी ओळख झाली, ओळखीतून मैत्री वाढली, मैत्रीतून आम्ही रिलेशनमध्ये आलो. त्याचं असं म्हणणं होतं की आपण आपल्या घरी सांगू बिकॉज फॅमिली वेल सेटल्ड होत्या. पण मीच म्हटलं होतं की आपण घरी आधी इतक्यात नाही सांगायचं, आधी आपण दोघं सेटल होऊ आणि मग सांगू. त्यालाही आर्किटेक्टच व्हायचं होतं आणि मला IAS. मी म्हटलं होतं माझी एक्झाम क्लिअर होऊ दे, तू एखादं प्रोजेक्ट कर, त्यानंतर बघू. आणि त्यानंतर मग काही अशी घटना घडली की आम्ही दोघं वेगळे झालो. मग आता पार्थ विचारतो कोण होता तो मुलगा? मग काव्या सांगते जीवा. त्यावर पार्थला खूप मोठा धक्का बसतो. मग नंदिनी, आणि तुझं जेव्हा लग्न ठरलं होतं तेव्हा आम्ही दोघं खूप खुश होतो, पण कालांतराने अचानक दीपकने नंदिनीताईला किडनॅप केलं, मंडपात गोंधळ झाला, आपल्याला लग्न करावं लागलं, मग जीवाने सुद्धा रागात येऊन नंदिनीताईशी लग्न केलं वगैरे सगळं काव्य पार्थला एक्सप्लेन करते. तर दुसरीकडे आता जीवा नंदिनीला म्हणत असतो नंदिनी मगाशी तू मला विचारलंस ना मी मोठ्याने मी जिंकलो असं का ओरडलो, तर आता तुला सांगतो. तू माझ्या आयुष्यात असण्यापूर्वी माझ्या आयुष्यात एक मुलगी होती, तुला तर माहिती आहे. माझ्या आणि तिच्या हाताचं हँडमोल्ड तू आपल्या घरात पाहिलं होतंस आपल्या खोलीत. त्यावर नंदिनी म्हणते हो, पण मग त्याचा आता काय? त्यावर जीवा म्हणतो तो माझा पास्ट होता, तो विसरण्यासाठी मला खूप कष्ट करावे लागले, म्हणजे मला खूप जड जात होतं. मला प्रत्येक वेळी त्या मुलीला विसरायला जमत नव्हतं, पण तुझ्या आयुष्यात येण्यानंतर मी तिला विसरू शकलो. मग जीवासुद्धा नंदिनीला म्हणतो तुला जाणून नाही घ्यायचं ती मुलगी कोण आहे? नंदिनी म्हणते नाही मला काहीच रस नाही आहे, माझा नवरा माझा आहे आणि आता तुम्ही मला सोडून जाणार नाही याची मला खात्री आहे असं म्हणते. त्यावर जीवा म्हणतो तरीही मला तुला माझ्या पास्टबद्दल सगळं सांगण्यात इंटरेस्ट आहे. आणि मग जीवाही सांगतो की तो आणि काव्या कसे स्पोर्ट्सच्या निमित्ताने त्या इन्स्टिट्यूटमध्ये भेटले, मग कशी त्यांची ओळख झाली, ओळखीतून मैत्री झाली, तिला कसं IAS बनायचं होतं, जीवाला कसं पायावर उभं राहायचं होतं, सगळं सांगतो. नंदिनी म्हणते पण मग माशी शिंकली कुठे? मग जीवा सांगतो ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून काव्या होती. त्यावर नंदिनी म्हणते काय? त्यावर पार्थ जीवा सांगतो हो, तुझं आणि पार्थ दादाचं लग्न ठरलं तेव्हा आम्ही दोघंजणं खूप खुश होतो. आम्हाला वाटत होतं की आमचा रस्ता पूर्ण मोकळा झाला, पण तसं नाही झालं. दीपकने ऐनवेळी तुला किडनॅप केलं लग्नातनं, मी तुला सोडवायला गेलो, मंडपात मी नव्हतो, लोकांना तू पळून गेली वाटलं, त्यामुळे लोकांनी काव्याला पार्थबरोबर लग्न करायला लावलं. पार्थ दादाचं आणि तिचं लग्न झाल्यावर मी खूप पॅनिक झालो, आतमधून तुटून गेलो. मी तिला हे सगळं तोड संपव समजावून सांगितलं, पण तिने माझं ऐकलं नाही. मग तुझ्या चारित्र्यावर लोक चिखलफेक करत होते, शिंतोडे उडवत होते, त्यात काव्याने माझी फसवणूक केली असं मला वाटत होतं आणि म्हणून मी काव्याला नाकारून तुझ्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि मी तुझ्याशी लग्न केलं. नंदिनी खरंच सांगतो, पण आता आम्हा दोघांमध्ये काहीच नाही आहे. नंदिनी म्हणते जीवा जे घडून गेलं ते घडून गेलं. तर दुसरीकडे काव्यासुद्धा पार्थना सांगते की आम्हा दोघांमध्ये आता काहीच नाही आहे पार्थ, आणि पार्थसुद्धा ही गोष्ट ॲग्री करतो. त्याबरोबर आता दोघांनीही आपापल्या जोडीदारांना आपापल्या भूतकाळात घडून गेलेल्या सर्व घटना सांगून टाकलेल्या असतात आणि ज्यानंतर आता 16 डिसेंबरला जे वादळ येणार असतं त्याची पूर्वतयारी आधी झालेली असते. कारण जीवाला आता काहीच भीती नसते किंवा काव्यालासुद्धा भीती नसते, कारण काव्याने पार्थला तिच्याबद्दल आणि जीवाबद्दल सांगितलेलं असतं. तर जीवानेसुद्धा नंदिनीला तिच्याबद्दल त्याच्याबद्दल आणि काव्याबद्दल सगळं सांगितलेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.